सावकार बद्दल यानं कुठलं पण वासरू घाला की आदत दुस मी म्हणणार बाहेर जाणार आहे. बाहेर काय जातोय एखादा याच्यावर झोपल्या सरळ दुरीतच वर आणणार पैशातच. हा आमच्या स्वामीला एकच फेरा याच्यावरच काढला. आम्ही आणला एकच फेरा 4 दिवसानं काढला. नमस्कार, तुमचा परिचय द्यावी. धनाजी पाटील वारुंजी. स्वामी आणि स्वामी आणि सावकार येऊ. सावकार बद्दल काय म्हणला तुम्ही आता? सावकार काय कधी आमच्याकडे बैल एवढ्या दिवस आदत बसणं पळतोय. ते सलग 13-14 गुलाल झालेत आदत मध्ये. त्यापासून कधी अशी फाटी सोडलेली नाही काय नाही. दुई खंदी व्यवस्थित पळतो. ते मागाशी म्हणजे शेट तसं कसलं पण वासरू टाका. कसलं पण वासरू टाका बाहेर नाही जाऊन देणार. होय सरळ जाणार. हो सर. मित्रांनो ह्यो स्वामी बघा त्याने सगळे हात काढ सगळं वासरू सोडले रिकामा मुला तरी कुठं जात नाही का? काय वैशिष्ट्य आहे? याचा जीवच आमच्यावर आहे. आणि यो अजिबात असं मैदानात सुद्धा एखादा येतो एवढा शान आहे. आता पूर्ण सोडले गे आता कासरं लावलेलंच नाही. अगदी असं आमच्या दादांच्या पाठीमागणे असं गावातनं म्हणलं ना चल आपण जाऊन येऊया तर रानात वगैरे असं गाडीच्या मागणे येतो. शिकवण चांगली आहे. शिकवण चांगले शिकवण चांगली. ह्याचं काय वैशिष्ट्य सांगाल आता पण कसं काय? आता ह्यो वासरू आम्ही मुरली ड्रायव्हर माहित असतील तुम्हाला जुने. त्यांच्या हा गाईचा खोंड आम्ही घेतला आहे. आम्हाला घेऊन कमीत कमी याला 7 महिने झाले आहेत. वासरू घेऊन तुम्ही बघा. आणि आदत आहे अजून पण. वाटत नाही मोठा आहे ना. मोठा आहे कारण की तिथं त्यांच्या गोठ्यावरती कायम डोंगरातच असायचा. थोडक्यात आपल्या देवासारखा बकासूर. बकासूर सारखा गाईच्या पाठीमागणं डोंगरातच कंटिन्युअस डोंगरात. मग आम्ही गेलो आणि कोण घेतला. आमचे दादा म्हणले काय बी दे पळू दे नाही पळू दे ह्यो खोंड आपण घ्यायचा. हे आम्ही घेऊन कमीत कमी 15 मैदान केले असतील. तरी पहिल्याच मैदानात आमच्या घरच्या बैला बरोबर आम्ही वडगावला गट काढला. पहिल्यांदा एकच फेरा काढला. पहिल्या मैदानात आम्ही गट काढला. आमचे दादा म्हणले काय पण असू दे आपण कोणाबरोबर पळायचं नाही आपला बैला बरंच आपण पळायचं पहिल्या. आणि आम्ही अंतरानं टाकली तिथं चांगली नाव म्हणतं बैल नाव घेऊन नाही शकत मी. बरोबर. एवढंच मी सांगतो तुम्हाला. सावकार शेड्याच्याबद्दल काय सांगाल? जुना जाणता बैल ना तुमचा? ह्यानं स्वामीला आमच्या ट्रेन केलाय. एकदम छान. किती बाहेर जाणार असू दे की ह्याच्यावर टाका आदत असू दे दुसरं असू दे सरळच वर किती पण बाहेर जाणार. किती बी कोण बी मी म्हणणाऱ्याला गाडी ओढून नेणाऱ्याला जाऊ काय देते. पाडल फाटीत पण बाहेर नाही. एवढी गॅरंटी आहे. तुम्ही काय म्हणला जिद्दीसाठी बोलतो का? मालकाचा कुठं घडली घटना? वडगाव मध्ये घडली. चिपळूणला 2-3 वेळा घडली. रामरापूरला घडली. चोरडला पाठव घडली. तुम्ही सांगितलं आज नंबर करायचा आला तरी करणारच करतो. आता एकच आहे आमचं पण हेच की पायऱ्याचीच अडचण. स्वामीला न्याला पण. स्वामीला पण आणि ह्याला पण. होय. फक्त काय विषय होतोय बैल आमचा चांगला पळतोय पर गरीबाची बैल अंधारात आहे. आज पण तुम्हाला पण माहित आहे. आता चालायचं होईल आहे ना. होणार की 100%. काय विषयच नाही बैलाचा काय विषय नाही. आता आम्ही आप्पांच्या बरोबर पण पळवलेला आहे. पण आमचं नशीब एवढं खतरनाक की आम्ही आप्पांच्या बरोबर शिवाबर पळालो नागठाणे मैदानला. तर आम्ही गट अंतरानं काढला. सेमी पण अंतरानं काढत होतो. तेवढ्यात आमचं लक एवढं बॅड लक की आम्ही पूर्ण पुढे गेलेलो. पाठीमागनं येऊन गाडीने छकड्यात दुसरी बैल चढली त्यामुळे गाडीचा मोसम खड झाला. नाहीतर आम्ही तिथे 1-2 नंबर नाहीतर 1 नंबर तर 100% होताच. आणि स्वामी गोड दिसतोय ना सेम गोट. त्याला आता कालच्याच मैदानात आम्ही गेलो होतो नेरल्यात तर माणसं म्हणत अहो एक गोट आहे काय? नाही म्हणलं गोट नाही गोटगत शरीर आहे त्याला. काय दृष्टी सगळी सेम आहे का नाही? त्याला जवळजवळ आम्ही आता 15 मैदान केले असतील. 10 मैदानात गट पास आहे वासरू. अरे वा. मग काय होतंय सेमीला जरा सेमीलाच किस्सा होतोय सेम तो सेम. आम्हाला बैल चांगले भेटणं झाली. ते पहिल्यांदा बैल मागा गेले की माणूस वायदीचा विषय काढतोय. आता तुम्हाला माहितच आहे आपलं किती पळतंय काय पळतंय त्याला कोण जुमानत नाही. असा विषय झालाय. नमस्कार. बोल. काय स्वामी आहे का नाही माझा बारका भाव असल्यागतच आहे. म्हणजे मला सक्का भाऊ नाही पण यो मला सक्का भावागतच आहे. आणि सेम घोडगत पळताना बी सेम घोड सगळी म्हणजे कॉपीच घोडची आहे. कुठं बी मोकळा सोडा पाक अख्ख्या गावात जरी सोडला तरी तो शेडावरच येणार. कुठं बाहेर म्हणजे
कुठं बाहेर जाणार नाही, नाहीतर नाही डायरेक्ट शेडावरच येणार आपल्या. तुझ्या आठवणीतलं मैदान आहे का एखादं? आठवणीतलं मैदान आता अटीतटीची लढत होती आपली, म्हणजे आपल्या खुनशीवर लय जण आलेली ती की बाबा यांनी गट नाही काढावा, असं नाही तसं नाही. वासरान सिद्ध करून धावले की त्या मैदानात की बाबा काय का होईना, पण गट तरी अंतरानं इतक्या अंतरानं काढला ना की असं म्हणजे माणसं म्हणायला लागली ते, म्हणजे माणसं म्हणायला लागली हीच एक नंबर करणार ते. पण काय तर असं म्हणजे बॅडलग आहे आपला आता चालवला तर. हा सेमीत घासाघाशीत लढत झाली, काय तिथं काय थोडक्यात मार खाल्ला तेवढं एकच. म्हणजे जिद्दीसाठी पळतो का तर पळतो तो, ज्यावेळी म्हणजे अटीतटीची लढत आहे बाबा काय ना बाबा हे असं, तर त्यावेळी मालकासाठी पळणार का तर पळणार स्वामी, काय विषय नाही.